अधिक मास महात्म्य अध्याय 15वा उग्रदेवाकडून मणिग्रीवास उपदेश याचे कथानक या भागामध्ये आलेले आहे, ज्याचे आता आपण श्रवण करणार आहोत. त्यापूर्वी श्री गणेशाला, आपल्या गुरुदेवतेला आणि पुरुषोत्तमाला वंदन करूया आणि श्रवणाला प्रारंभ करूया. मणिग्रीव आणि त्याची पत्नी उग्रदेवाचे म्हणणे ऐकू लागले. त्याने विचारल्यावरून मणिग्रीव आपली कथा त्याला सांगू लागला. मणिग्रीव म्हणाला, चमत्कार नावाच्या जवळच्याच गावात मी राहत होतो. मी धनिक आणि उदार होतो, परोपकारी सुद्धा होतो. पण ग्रहयोगाने माझी बुद्धी भरली. मी अनितीने वागू लागलो, स्वैराचार दुराचार करू लागलो. सर्व व्यसने मला जडली. व्याभिचार केले, वित्तशाष्ठ्य करून अनेकांना फसवले, अनेक खून केले. लोकांनी मला त्यामुळे वाळीत टाकले. राजाने मला दंड केला. माझी सर्व संपत्ती ही जप्त केली आणि नगराच्या बाहेर तडीपार केले. पण ही माझी पत्नी सतत माझ्यासंगे राहिली. माझ्याशी एकनिष्ठ राहून तिने माझी सेवा केली. मी फार पापी आहे, फार दुःखी आहे. तुम्ही माझ्यावर दया करा. माझे दारिद्र्य दूर होईल आणि मला पुन्हा सद्बुद्धी मिळेल, यासाठी काहीतरी उपाय सांगा. उग्रदेव म्हणाला, तू एवढी पापे केलीस, पण तुझ्या मूळ परोपकारी स्वभावामुळे मला पाणी दिलेस, विश्रांती दिलीस. तू मला जीवदान दिलेस. ही तुझी सुप्त सद्बुद्धीच होय. तुझे सद्भाग्य आता उदयाला येईल, यात काही शंका नको. आता लवकरच अधिक मास येत आहे. त्या महिन्यामध्ये काही व्रते केली तर फार मोठे पुण्य लाभते. यालोकी सर्व प्रकारचे सुख मिळते आणि स्वर्गातही सुख लाभते. वैकुंठ प्राप्तीसुद्धा यामुळे होते. प्रत्यक्ष श्रीकृष्णाने असे वचन दिलेले आहे. अधिक मास हा पुण्यकृत्यांसाठी सर्वश्रेष्ठ असा महिना आहे. तुम्ही त्या मासामध्ये श्रीकृष्णाच्या मूर्तीपुढे अखंडपणे तेलाचा किंवा तुपाचा दीप लावावा. त्यामध्ये तिळाचे तेल आणि 7 धागे असलेली वात घालावी. दिव्यामध्ये तूप किंवा उंडीचे तेल हे सुद्धा चालेल. रोज तुम्ही दोघांनी श्रीकृष्णाचे स्मरण करून नदीमध्ये स्नान करावे. पुरुषोत्तमाची पूजा करावी. त्याला नैवेद्य दाखवावा. दिवा रात्रंदिवस तेवत ठेवावा. तुम्हाला वेद म्हणण्याचा अधिकार नाही, पण सर्व उपासनेंपेक्षा अधिक मासामध्ये करावयाचे हे व्रत अत्यंत प्रभावी आहे. तुमचे सर्व मनोरथ यामुळे पूर्ण होतील. असे सांगून उग्रदेवाने व्रताची सर्व माहिती मणिग्रीवाला सांगितली आणि तो म्हणाला, तुमचे कल्याण होवो आणि या व्रताने तुम्हाला सर्व प्रकारची सुखे मिळो. तुम्ही माझी सेवा केली, त्यामुळे प्रसन्न होऊन मी तुम्हाला सुखाचा मार्ग सांगितला. दोघांचा निरोप घेऊन उग्रदेव प्रयाग क्षेत्राकडे निघून गेले. 2 महिन्यांनी अधिक मास आला. तेव्हा मणिग्रीवाने अत्यंत भक्तिभावाने स्नान, देवपूजा, सतत दीप तेवत ठेवणे हे सर्व यथाविधी आणि यथासांग पार पाडले. त्यामुळे त्याची बुद्धी पवित्र झाली. परोपकार करणे आणि औदार्याने दाने देणे या सर्व गोष्टी तो वनात राहूनही करू लागला. हिंसकता आणि अनिती प्रवृत्ती नाहीशी झाली आणि त्याचे मन शुद्ध आणि शांत झाले. अगस्त्य मुनी म्हणाले, हे चित्रबाहो, तूच तो मणिग्रीव आणि चंद्रकला ही तुझी पत्नी होती. त्यावेळी तुम्ही अधिक मासाचे व्रत केल्यामुळे तुम्हाला राजवैभव प्राप्त झाले आहे. विशेषतः श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर अखंड दीप प्रज्वलित करून ठेवण्याचे हे फल आहे. असे सांगून राजाचा निरोप घेऊन संतुष्ट मनाने अगस्त्य ऋषी तेथून रवाना झाले. चित्रबाहूने उर्वरित आयुष्यात सत्कर्मेच केली आणि पत्नीसह त्याला वैकुंठात सायुज्य मुक्ती मिळाली. या ठिकाणी अधिक मास महात्म्याचा 15वा अध्याय हा समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. अधिक मासाच्या 16व्या अध्यायाचे श्रवण आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत.